कर्म म्हणजे काय? कर्म कशाला म्हणतात? साध्या, सोप्या, सरळ भाषेत कर्माची व्याख्या अशी की कर्म म्हणजे एक क्रिया म्हणजेच काम. आपण जे जे काम म्हणजे ज्या ज्या क्रिया करतो त्याला कर्म असे म्हणतात. उदाहरण बघायला गेलं तर खाणे, पिणे, स्नान करणे, धुवणे किंवा चालणे, बोलणे, उभे राहणे, बसणे, नोकरी करणे, व्यापार करणे किंवा याही पुढे जाऊन विचार करणे, विचार न करणे किंवा उठणे, बसणे, झोपणे, जागणे, पाहणे, विचारणे, न विचारणे, वास न घेणे किंवा वास घेणे, स्पर्श करणे किंवा स्पर्श न करणे, जन्मणे, मरणे, झोपणे, श्वास घेणे. सो ज्या काही शारीरिक आणि मानसिक क्रिया आपण करतो त्याला आपण कर्म असे म्हणू शकतो. आणि मित्रांनो, यात बेसिकली कर्माचे मुख्य 3 भाग करता येतात. पहिला भाग म्हणजे क्रियमाण कर्म, दुसरं म्हणजे संचित कर्म आणि तिसरं म्हणजे प्रारब्ध कर्म. तर आता आपण बघूया क्रियमाण कर्म नक्की काय आहेत. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी जे कर्म करतो त्या सर्वांना क्रियमाण कर्म असे म्हणतात. म्हणजे त्या सर्व कर्मांचा क्रियमाण कर्मात समावेश होतो. सकाळपासून ते रात्रीपर्यंत, सोमवारपासून ते रविवारपर्यंत, 1 तारखेपासून ते अंतिम तारखेपर्यंत, चैत्रापासून ते फाल्गुनापर्यंत, जन्मापासून ते मरणेपर्यंत, म्हणजे ज्या ज्या आपण काही क्रिया करतो त्या सर्वांना क्रियमाण कर्म असे म्हणतात. आणि मित्रांनो, ही सर्व कर्म केल्यानंतर जो कर्म करतो त्या करणाऱ्याला ती फळ दिल्यानंतरच शांत होतात. क्रियमाण कर्मात त्या त्या कर्माचे फळ भोगूनच सुटका होते. उदाहरण घ्यायला गेलं तर आपण तहान लागल्यावर पाणी पितो. पाणी पिण्याचे कर्म केले आणि त्यानंतर आपली तहान भागली, तहान संपली. म्हणजेच पिण्याचे कर्म केल्यानंतर त्याचे फळ आपल्याला त्वरित मिळाले. म्हणजे तहान लागली, पाणी प्यायलो, तहान संपली, तहान भागली, झालं. आपल्याला भूक लागल्यानंतर आपण जेवण जेवतो आणि मग आपली भूक संपते. म्हणजेच आपल्याला त्या कर्माचं फळ मिळालं आणि ते कर्म शांत झालं. म्हणजे हे क्रियमाण कर्म, ज्याचं लगेच आपल्याला फळ मिळतं त्याला आपण क्रियमाण कर्म म्हणतो. आपण आंघोळ केल्यानंतर आपलं शरीर स्वच्छ होतं, हे सुद्धा एक कर्म झालं, कर्माचं फळ झालं. समजा आपण एखाद्याला शिवीगाळ केला तर समोरच्या माणसाने आपल्याला कानाखाली मारली, थोबाडीत मारली, तर म्हणू शकतो की त्या कर्माचं फळ मिळालं आणि ते कर्म शांत झालं. म्हणजेच फळ भोगूनच आपली त्यापासून सुटका होते. तर मित्रांनो, आपण कर्म म्हणजे काय, त्यामध्ये क्रियमाण कर्म म्हणजे काय, हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. तर नक्कीच पुढच्या भागामध्ये आपण बघूया की संचित कर्म म्हणजे नक्की काय आहेत. धन्यवाद.